एकदम साध्या व सोप्या पद्धतीत बनणारी ही पांढऱ्या वाटाण्याची रस्सा भाजी खूप चविष्ट लागते. चला तर मग याची रेसिपी बघूया. हे वाटाणे मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेले. हे मी वाटाणे घेतलेत. कुकरला आपण टाकायचे. त्यामध्ये पाणी ओतायचं गरजेनुसार. मीठ आणि हळद टाकायचं सुरुवातीला जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा. मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या. आज 2 दिवसानंतर आमच्याकडे असं छान वातावरण झालेलं. हे बघा 4-5 शिट्ट्यानंतर हे वाटाणे असे शिजलेत. आता आपल्याला एक कांदा आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे. ते बारीक चिरून घ्यायचं. एका पातेल्यात तेल घ्यायचं. तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये आपल्याला जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. जर तुम्हाला पण माझ्या रेसिपी आवडत असतील ना, तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी एकदम साध्या व सोप्या पद्धतीत होणाऱ्या भाज्यांचे व्हिडिओ टाकत राहते. आता कांदा आपला छान भाजलेला आहे. त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. मग आपले बेसिक मसाले ॲड करायचे. त्यामध्ये धना पावडर, घरगुती लाल तिखट, हळद हे सगळं 2 मिनिटं छान परतून घ्यायचं. नंतर आपण जो शिजवून घेतलेला वाटाणा आहे, ते पण ह्यामध्ये ॲड करायचं. ते पण 2 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण जर आपल्याला गरज वाटली, तर थोडं पाणी ॲड करू शकता. मी पण थोडंसं पाणी ॲड केलेलं कारण आमच्यात पातळ रस्सा भाजी लागते म्हणून. आणि 5 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचं. एकदम अप्रतिम अशी ही भाजी लागते. मी लास्टला मीठ टाकलेलं आहे. मी मीठ विसरले होते. मीठ एकदम थोडं टाकलंय कारण मी वाटाणा शिजवताना आधी मीठ घातलेलं. हे विसरायचं नाही. या प्रकारे मी पातळ रस्सा भाजी केलेली आहे. आणि आमच्या घरात सगळ्यांना खूप म्हणजे खूप ही भाजी आवडलेली. तुम्ही पण ट्राय करू शकता. वरनं कोथिंबीर नक्की घाला. चला सबस्क्राईब करा. थँक